नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहे बटाट्याचं मिनी व्हर्जन असं तुम्ही म्हणू शकता. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत उकडलेले 2 बटाटे, पोहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेल्या 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि बेसन. आणि बेसनमध्ये थोडंसं काळी मिरी पावडर. तर चला बनवूया आपण. तर एका बाउलमध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे आणि 2 उकडलेले बटाटे असे मॅश करून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि जे पण आपण कटिंग करून घेतलेलं बारीक चिरलेले टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे. सगळं एकजीव करून एक त्याचा असा गोळा तयार करून घेणार आहे. म्हणजे चांगली बाइंडिंग मिळते आणि पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. असंच आपल्याला हे सगळं मिश्रण असं गोळ्यासारखं बनवून घ्यायचं आहे. तर आता आपला या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. आता याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. अशाच पद्धतीने आपण थोडं थोडं पीठ घेऊन गोळे तयार करून घेणार आहे. आणि सगळे गोळे तयार झाल्यानंतर मग आपण त्यांना तांदळाच्या पिठामध्ये डीप करून घेणार आहे. त्याने काय होईल, थोडासा क्रिस्पीनेस जो आहे वड्याच्या लेअरला तो येईल. आता बघा असेच आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता हे आपण तांदळाच्या पिठामध्ये डीप करून घेऊ. आता आपण एका बाउलमध्ये बेसनचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून हे मिश्रण त्याची अशी आपण एक स्लरी बनवून घेणार आहोत. स्लरी अशी जाडसर थोडंसं, म्हणजे ज्याने आपल्याला त्या वड्याला कोटिंग देता येईल. कन्सिस्टन्सी अशी तुम्ही बघून घ्या. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे असं बेसनचं पीठ किंवा स्लरी अशी बनवून घ्यायची. आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण आणि आपण जे गोळे बनवले होते त्याला असं आपण कोट करून एक 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 असं मीडियम गॅसवरती, मीडियम टू हाय असं पण म्हटलं तर चालेल, या फ्लेमवरती आपण तळून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोळ्यांना पीठ लावून आपण ते तळून घेणार आहे. तर बघा, गॅस मी
गॅसवरतीच ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आतील जे मिश्रण आहे ते व्यवस्थित भाजलं जातं. नाहीतर आपण एकदम हाय फ्लेमवरती जर हे पदार्थ असे तळायला घेतले तर आतून ते कच्चं राहतं आणि मग जो फ्लेवर आपल्याला एक्सपेक्टेड असतो तसा तो येत नाही. तर अशाच पद्धतीने मीडियम टू हाय या फ्लेमवरती मी बटाटे वडे, छोटे छोटे बटाटे वडे मिनी व्हर्जन असं तळून घेणार आहे. आता बघा तुम्ही, असा खरपूस लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला असे वडे तळून घ्यायचे आहेत. बघा, हे तुम्ही असं असे तळून घ्यायचे आहेत. असेच राहिलेले पण वडे आपण तळून घेऊ. अशा पद्धतीने सगळे वडे तयार झालेले आहेत. तर एका डिशमध्ये काढून घेते. तर कसा वाटला तुम्हाला हा बटाट्याचा मिनी व्हर्जन, कमेंट करून नक्की सांगा. हे तुम्ही सॉस सोबत, खोबऱ्याच्या हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.